नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षक काल झालेला पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, काल आपल्याकडे पुरवठा निरीक्षक पेपर होता। या परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी बघायचा आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 उर्विदर पाल सिंग मदन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, पेपरलेस बजेट सर्वात प्रथम कोणत्या वर्षी मांडण्यात आले? पेपरलेस बजेट सर्वात प्रथम कोणत्या वर्षी मांडण्यात आले? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 सन 2021 साली हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2024 चा कोणाला मिळाला? राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2024 चा कोणाला मिळाला? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 रोहित कुमार हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये नागरिकत्व देण्यात आलेले आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागांमध्ये नागरिकत्व देण्यात आलेले आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 भाग 2 हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, सहाय्यक युती धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये अंमलात आले होते? सहाय्यक युती धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये अंमलात आले होते? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड वेलेस्ली हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, पाम विश्वकर्मा महायोजना कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? पाम विश्वकर्मा महायोजना कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 चंदीगड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, मिझोरमची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मिझोरमची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 ऐझवाल हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, कापूस संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? कापूस संशोधन केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, प्लांट सेलमध्ये खालीलपैकी काय असते? प्लांट सेलमध्ये खालीलपैकी काय असते? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 मायटोकॉन्ड्रिया हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, पाऊस धुके वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये तयार होत असतात? पाऊस धुके वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये तयार होत असतात? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 तपांबर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, कलम 76 नुसार पॅटर्न जनरल ऑफ इंडिया यांची नियुक्ती कोण करतात? कलम 76 नुसार पॅटर्न जनरल ऑफ इंडिया यांची नियुक्ती कोण करतात? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, व्हॉइस ऑफ इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणास आहे? व्हॉइस ऑफ इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणास आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, राज्य सीमा लागून नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? राज्य सीमा लागून नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 बीड जिल्हा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, मॅन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्षाचा कायदा आहे? मॅन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कोणत्या वर्षाचा कायदा आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 1919 चा कायदा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 अधोगती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? चंचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 स्थिर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, संयुक्त क्रियापद ओळखा। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 मी तिखट खात नाही हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, भाजीपाला हा शब्द कोणत्या प्रकारचे लिंग आहे? भाजीपाला हा शब्द कोणत्या प्रकारचे लिंग आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक शेवटचा, असहार आंदोलनाचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये मांडला गेला? असहार आंदोलनाचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये मांडला गेला? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 नागपूर अधिवेशन 1920 हे अगदी योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, हे होते कालच्या पुरवठा निरीक्षक परीक्षेमध्ये विचारले गेलेले काही प्रश्न।
व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, धन्यवाद.